फर्स्ट एपिसोड पूर्ण सेशन रेकॉर्ड करणार आहे का? येस येस येस. मागच्या वेळेस मी आलो होतो तर मी जास्त इंग्लिशमध्ये बोललो, कारण मला वाटलं माझं सेशन इंग्लिशमध्ये घ्यायचं आहे. आणि ह्यावेळेस मी मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये बोलणार आहे. तर असं कोणी आहे का ज्याला मराठी पण येत नाही आणि इंग्लिश पण येत नाही? म्हणजे मला थोडी हिंदी वापरावी लागेल. आहे का कोणी? पूर्ण हिंदी चालेल? अच्छा. आता मी हिंदी भाषिक नाही, मी मराठी आहे. आणि ते पण जुन्या करार मला मराठीमध्ये पण येत नाही, आहे का नाही? कारण आपण मराठी बायबल वाचतो आणि इंग्रजीमध्ये शिक्षण घेतो. हिंदीमध्ये मला प्रचार करता येतो, परंतु हे जुन्या कराराचं पुस्तक आहे. हिंदी भाषिक किती आहेत आपल्याकडं? हाउ मेनी आर हिंदी स्पीकिंग पीपल? 1 and 2 3. ओके. आपको मराठी और इंग्लिश थोड़ा बहुत चलेगा? इंग्लिश चलेगा आपको? इंग्लिश चलेगा? ओके ओके, थैंक यू सो मच. So I want to thank the Lord for this opportunity to come and share the word and learn from Nahum. I am also learning from this book. मी पण ह्या पुस्तकातून शिकत आहे. नहूमचं पुस्तक जे आहे ते मिखाच्या नंतर आहे मला वाटतं, बरोबर? द बुक इज आफ्टर मायका. कधी कधी शोधायला वेळ जातो, कारण 2च पानाचं ते पुस्तक आहे. आणि नहूम या पुस्तकातून आपण शिकणार आहोत. मी त्याला सबटायटल दिलेलं आहे अ फ्युनरल सॉन्ग. आणि माझी मिसेस माझ्याबरोबर आहे, ती येईल इकडं. ती म्हटली दॅट इज नॉट अ व्हेरी एनकरेजिंग. आणि मी म्हटलो येस, दॅट इज नॉट एनकरेजिंग, बट द बुक इज ऑल अबाउट वॉट्स गोइंग टू हॅपन टू निनवे, हाऊ इट इज गोइंग टू डाय, हाऊ द डिस्ट्रक्शन इज कमिंग, and how the judgment of God is been pronounced, prophesied over kingdom of Assyria and city of Nineveh. आता थोडंसं आपण 10:30पर्यंतच वेळ आहे. मला वाटलं 12:30पर्यंत आहे. तर माझं इंट्रोडक्शन 10:30पर्यंत होतं. सो आय वॉन्टेड टू गो इन टू लिटल डीपर द किंगडम ऑफ Assyria, the city of Nineveh, the book of Jonah, how God dealt with them, how they ruled the Israel, and why God was so angry that his judgment came upon it, and how God forgiven the kingdom of Assyria and Nineveh when God sent Jonah. तर ते आपल्याला बघण्यासाठी जास्त वेळ नाही आहे, परंतु तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगतो की नहूम हा जो संदेश आहे ह्याच्याविषयी आपल्याला जास्त माहिती नाही आहे. परंतु नहूमकडे एक संदेश होता आणि तो संदेश योनासारखा होता. योनाला जवळपास 100 वर्षापूर्वी योनाला देवाने निनवे शहरामध्ये पाठवलं आणि म्हटलं की तुम्ही पश्चाताप करा, नाहीतर तुमच्या शहराचा नाश होणार आहे. सो वेन गॉड स्पीक्स जजमेंट, ही इज व्हेरी सिरियस. ज्यावेळेस देव न्यायाची भाषा करतो तो खूप सिरियस असतो. That is a very, very important point we have to remember. If God is speaking something about me that he will judge James, he is serious. When God says I will judge the church, he will start the judgment from the house of God. That is what Peter says. That is, God is very serious. परमेश्वर खूप गंभीर आहे. ज्यावेळेस तो म्हटला की मी सदोम आणि गमोरेचा नाश करणार आहे, he did it. नोहाच्या वेळेस ज्यावेळेस परमेश्वर म्हटला की मी या पूर्ण पृथ्वीचा नाश करणार आहे, he was serious and he did it. When God said I am going to destroy Nineveh, he was serious. But God is also very gracious. God is also very merciful. God is also very forgiving and kind. And that is what we read in first few verses. And that is very beautiful explanation. If we read verse 3, the Lord is slow to anger and great in power. The Lord will not leave the guilty unpunished. His way is in the whirlwind and the storm, and clouds are the dust of his feet. तर नहूम त्यांचं जे
फ्युनरल सॉन्ग लिहिण्याच्या आधी तो हे सांगत आहे की परमेश्वर रात्री झोपला आणि सकाळी एकदम रागामध्ये उठला आणि म्हटलं आता यांचा नाश करायचा. इट वॉज नॉट लाईक दॅट. गॉड इज नॉट जस्ट गॉट अप विथ हिज अँगर अँड ही सेइंग आय एम गोइंग टू डिस्ट्रॉय निनवे. नो, नो. God is slow to anger, He is merciful, He is kind. That is what the book of Nahum says. And that is the one side of coin. आहे ना, नाण्याला ज्या दोन बाजू असतात ती एक बाजू आहे देवाची, की देव हा काय आहे. मराठीमध्ये काय लिहिलेलं आहे? बायबल असलं तर पटापट वाचा, मोठा आवाज असला तर जोरात वाचा, म्हणजे आपल्याला ते पुस्तक समजेल. यहोवा मंद क्रोध आणि महापराक्रमी आहे आणि तो दोषास निर्दोष मानणार नाही. हा, यहोवाचा मार्ग वावटळ आणि वादळात आहे. वादळ आणि वावटळ समजतं का आपल्याला? वेदर स्पेशलिस्ट लोकांना पण समजत नाही, नाही का? आमच्यामध्ये पुण्यामध्ये पूर आला, कोणाला पण समजलं नाही. आता भांडणं करत राहिले, कसं काय झालं. सो द फर्स्ट पॉईंट इज की देवाच्या ज्या दोन बाजू आहेत त्या उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत आपण वारंवार पाहतो की देव हा मंद क्रोध आहे, तो दयाळू आहे आणि तो क्षमाशील आहे. आणि दुसरी बाजू आपण पाहतो की देव हा न्यायी आहे आणि ज्या वेळेस तो न्यायाचं भविष्यवाणी करतो तो गंभीर असतो आणि तो न्याय करतो. हा काय आहे? आपला पहिला मुद्दा आहे. समजलं का तुम्हाला? समजलं तुम्हाला हे? आता निनवेचा नाश का करायचा होता देवाला? वाय गॉड वॉन्टेड टू डिस्ट्रॉय निनवे? आणि वाय जोना वॉज हेजिटंट टू गो टू निनवे? जवळजवळ 100 वर्षापूर्वी. म्हणजे तुम्ही बघा, देवाची किती तो मंद क्रोध म्हटल्यानंतर तो खूपच मंद क्रोध आहे. मंद क्रोध म्हणजे नाही आता मंद क्रोध आणि लगेच एक तासाने तो रागावतो. विचार करा, जवळजवळ 100 वर्षापूर्वी योनाला देवाने पाठवलं की माझं या शहराचा नाश करू नये म्हणून तू जा आणि त्यांना पश्चातापाचा संदेश दे आणि जर ते वळले तर मी त्यांना क्षमा करेन. आणि योना का रागावला होता माहिती आहे तुम्हाला? योना ह्यासाठी रागावला होता. कधी कधी आपण योनाला खूपच काही तुम्ही संदेश ऐकले असतील योनाच्या विरुद्ध, डिसओबिडियंट आणि धिस दॅट ऑल दॅट. येस, ते सगळं आहे, परंतु योना का जात नव्हता? योना ह्यासाठी जात नव्हता कारण हे जे असेरियन हे जे किंगडम होतं, ज्यांनी यहुदा आणि इस्रायल ह्यांच्यावरती बरेच वर्ष राज्य केलं. त्याच्यानंतर बॅबिलॉन लोक आले, त्यांनी यहुदा यांच्यावरती राज्य केलं. मग त्याच्यानंतर ग्रीक किंगडम आलं, त्याच्यानंतर रोमन किंगडम आलं, त्याच्यानंतर मुघल्स आले, त्याच्यानंतर ब्रिटिश आले. हे समजलं का तुम्हाला? हे आपलं सिव्हिलायझेशन किंवा हे पॅटर्न. आपल्याला फक्त आपण इस्रायलाचा इतिहास पाहत आहोत, परंतु जगाच्या इतिहासामध्ये आपण पाहतो की असेरिया हे जे 7व्या शतकामध्ये, ख्रिस्तपूर्व 7वं शतक म्हणजे 700 वर्ष ख्रिस्त येशूच्या पूर्वी, त्यांनी इजिप्तपासून इस्रायलच्या काही भागापर्यंत, आणि तो मॅप मी तुम्हाला दाखवल पुढं, तिथपर्यंत त्यांनी काय केला होता? कब्जा केला होता. आणि ते राज्य करत होते अनेक राष्ट्रांवरती आणि अनेक लोकांवरती. आता हे जे निनवे शहर आहे ते आजचं जे मोसूल गाव आहे किंवा शहर आहे ते इराकमध्ये आहे. इराकमध्ये मोसूल या ठिकाणी हे निनवे शहर आहे. आणि त्या शहराचा एक नकाशा आहे माझ्याकडं. हा, हे बघा, अरेबियन डेझर्ट, हे जे ग्रे कलर आहे ते इस्रायल वगैरे आहे. ते बघा, ते बॅबिलॉन, त्यांनी बॅबिलॉनवरती पण राज्य केलं बरं का. आणि तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल की हा जो नाश होणार आहे तो इस्रायल लोक त्यांच्यावरती चढाई करून करणार नाही. इस्रायल हॅज नो रोल टू प्ले. इट इज मेडिस अँड बॅबिलॉनियन्स हू आर गोइंग टू अटॅक Ninevites and they are going to destroy the kingdom of Assyria. आणि मग हे तुम्ही पिवळं कलर बघता ना, हा वरती, त्याच्यावरती तिथं बघा असेरिया, तिथं ते मेडिसचं किंगडम आणि तो पूर्ण खालपर्यंत. हे बघा इथे इजिप्त आहे. ते इकडं एवढं त्यांचं राज्य होतं.
परंतु ह्यांच्या हे ज्यावेळेस राज्य करत होते ते खूप क्रूर होते. दे वर व्हेरी व्हेरी वायलंट पीपल. नाव वी कॅन डिस्क्राईब देअर वायलन्स फॉर सम टाईम टू अंडरस्टँड हाऊ क्रुएल दे वर. ते खूपच क्रुएल होते. तुम्हाला कुठलं राष्ट्र माहिती आहे की जे खूपच दुष्ट होतं? रोमन लोक पण दुष्ट होते, तुम्हाला माहिती आहे ना. ते ख्रिस्ती लोकांना झाडाला बांधून त्यांना जाळायचे आणि पार्टी करायचे, नाही का. हे लोकांना मारायचे आणि असे जे बाण असतात त्या बाणवरती त्यांना झोपून ठेवायचे जोपर्यंत ते मरत नाही. मग कधी कधी ते त्यांना लोकांना ज्यांच्यावरती ते राज्य करायचे त्यांच्यावरती ज्यावेळेस ते त्यांना मारहाण करायचे त्यावेळेस त्यांची पूर्ण कातडी निघेल एवढं ते मारायचे किंवा ते घसरायचे किंवा त्यांना मारहाण करायचे. तर त्यांची जी क्रूरता होती ती खूपच भयानक होती. त्याचा तुम्ही अभ्यास करा. यू मस्ट स्टडी दॅट. सकाळी निघताना मी माझ्या मिसेस बरोबर बोललो, हाऊ वी कॅन स्टडी ओल्ड टेस्टमेंट बुक्स इन 1.5 hours. इवन वी कॅनॉट रीड इन 1.5 hours. आणि निश्चितपणे मी तुम्हाला एनकरेज करेन की ह्या पुस्तकाचा अभ्यास 1.5 तासामध्ये होणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी काही दिवस काही महिने द्यावे लागतील. नुसता इतिहास समजण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ लागेल. आणि 7व्या शतकामध्ये त्यावेळेस योनाला देवाने पाठवलं. ख्रिस्तपूर्व 700 वर्ष मागं जा. आणि त्यावेळेस योनाचा संदेश त्यांनी ऐकला. निनवेने पश्चाताप केला. निनवे ही राजधानी होती, असिरियन किंगडमची राजधानी होती. ठीक आहे. असिरिया जे राज्य होतं त्या काळी, त्या सिरिया, इराक, इजिप्त, इस्रायल त्या भागामध्ये आता नकाशे पण भरपूर बदललेत, नाही का. आणि निनवे शहरचा पण नकाशा आता खूप काही बदलला आहे. परंतु 18व्या आणि 19व्या शतकात काही संशोधनकर्त्यांनी पुन्हा ते निनवे शहर शोधून काढले. पुन्हा ते राजवाडे त्यांनी खोदून काढले. पुन्हा त्यांनी बऱ्याच गोष्टी खोदून काढल्या आणि त्यांना बऱ्याच गोष्टी सापडल्या. आणि बरंच काही पवित्र शास्त्रामध्ये जे नहूमच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, योनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, हे किती खरं आहे हे आर्किओलॉजीने प्रूव्ह केलेलं आहे. These are archaeological evidence that we found in late 18th and early 19th century. You must read about it. There are some books also. निनवे शहरावरती काही पुस्तकं आहेत. तर निनवे शहर हे खूप मोठं शहर होतं, नाही का. योनाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की 3 दिवस लागायचे की त्या शहराला पूर्ण फिरण्यासाठी. आणि 1,20,000 लोक तिथं होते. म्हणजे त्यावेळेस हे मोठं शहर होतं. इट वॉज अ बिग सिटी. इट वॉज नॉट अ स्मॉल टाउन. इट वॉज अ बिग सिटी. आणि ह्या शहरामध्ये हे खूप श्रीमंत शहर होतं. या शहरामध्ये खूप शस्त्रसामुग्री होती. इट वॉज अ मायटी सिटी. इट वॉज अ वेल्दी सिटी. बट दे वेर ऑल्सो व्हेरी क्रुएल. They were cruel to Israelites. They were cruel to all the nations around them. आणि अशा परिस्थितीमध्ये देव हा न्याय करणारा देव आहे. अनेकदा आम्हाला असं वाटतं की ज्या वेळेस वाईट हा विजय पाहत असतो किंवा दुष्ट लोक विजयी होतात, दुष्ट राष्ट्र विजयी होतात, दुष्ट प्रवृत्तीचे लोक श्रीमंत होतात, दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहे ना राज्य करतात. आणि आपल्याला काय वाटतं ते सतत तसंच चालू राहणार आहे. पण तसं नाही आहे. तसं नाही आहे. द इविल विल नॉट ऑलवेज प्रिव्हेल. गॉड विल जज दॅम. अँड लुक द हिस्ट्री. I don't want to name all those kingdoms and the kings and the rulers, but look the history. God judged all those evil kings, evil nations and evil rulers. And that's an encouragement to us. And that was an encouragement to Israelites. That God is saying that yes, you suffered under the kingdom of Assyria. Ninevites have not treated you well. They treated you so bad. But now I am going to judge them. Now I am going to punish them. And their judgment is irreversible unless they repent. But we know they have not repented because they were also a very proud nation. We will see that in the scriptures. So let us go quickly through my slides. Brother Pastor Prasad, please help me.
So as I said, it's a funeral song. Ata, if you want to learn the theological aspect, so this book presents future of Nineveh in a poetic language. You will see that the structure of book is a poetic language and vivid imagery. This poetry does not rhyme, but instead uses a technique called parallelism, which relies on rhythm of thought rather of sound. Another such poetry is found in Psalm 1. So this is the style of Nahum he written. The book of Nahum was probably written sometime between the Assyrians' destruction of Thebes in Egypt in 661 BC and the fall of Nineveh in 612. म्हणजे 7व्या शतकापासून ते राज्य करत होते, परंतु 660 आणि 612 ज्यावेळेस निनवेचा नाश झाला, त्याच्या मध्यांच्या भागामध्ये निनवेने हे पुस्तक लिहिलेलं आहे. द बुक इज रिटन बिटवीन 661 BC टू 612 बिफोर क्राइस्ट. येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी तुम्हाला रिव्हर्स जायचं. द मेसेज ब्रिंग्स कन्सोलेशन टू द ऑप्रेस्ड पीपल ऑफ जुडा. या पुस्तकामध्ये देर इज अ कन्सोलेशन अँड कम्फर्ट. रादर द मीनिंग ऑफ नहूम इज कम्फर्ट. द मीनिंग ऑफ नहूम इज कम्फर्ट, कन्सोलेशन. नहूम याचा अर्थ काय आहे? सांत्वन किंवा सांत्वन देणार. आणि देव त्याच्या लोकांना सांत्वन देत आहे की तुमच्यावरती खूप अन्याय झालेला आहे. या राष्ट्राने तुमची खूप असे हाल केलेले आहे. तुम्हाला तुमच्या शहरातून, तुमच्या गावातून काढलेलं आहे. तुमच्यावरती राज्य केलं, तुमचं खूप नुकसान केलं, तुमच्यावरती खूप अन्याय केला. परंतु आता मी ह्या देशाचं काय करणार आहे? नाश करणार आहे आणि तुमचा मी सांभाळ करणार आहे. God continues to care for them even though He has allowed them to be conquered by the Assyrians for punishment for their sins. आता या असेरियन लोकांनी इस्रायल लोकांवरती जे राज्य केलं त्यावेळेस देवाने त्यांना अलाव केलं होतं 100-125 वर्षापूर्वी. परंतु देव आता पुन्हा अलाव नाही करणार. कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्ही दास्यामधून जातो, संकटातून जातो, त्रासातून जातो. प्रभू अलाव करतो आणि तो अलाव का करतो? कारण आपण त्याचा आज्ञाभंग केलेला असतो, कारण आपण पापामध्ये राहत असतो, कारण आपण चुकीच्या गोष्टी करतो आणि देवाचा न्याय आमच्यावरती देखील येतो. आणि तो न्याय इस्रायलवरती देखील आला होता. परंतु देवाचं वचन नहूममध्ये आम्हाला हे सांगतं की आता तो असिरियन लोकांना सोडणार नाही, कारण त्यांनी राज्य करताना खूप अशी क्रूरता दाखवलेली आहे. खूप क्रूरपणे त्यांनी राष्ट्रांचा आणि यहुदियांचा त्यांनी वापर केलेला आहे. So God continues to care for them even though He has allowed them to be conquered by the Assyrians in punishment for their sins. It is striking that although Nahum is prophesying in Judah, the nation Judah will not play any role in the fall of Nineveh. निनवेचा नाश होणार आहे हे नक्की आहे, परंतु तो नाश करण्यासाठी इस्रायल लोकांना त्यांच्यावरती चढाई करायची गरज नाही. इस्रायल लोकांना त्यांचे सैन्य घेऊन जाण्याची गरज नाही, कारण देव दुसऱ्या सैन्याकडून त्यांचा नाश करणार आहे. हाऊ ब्युटिफुल इट इज, नो? God can destroy our enemies without we fighting. The battle belongs to me, says the God of Israel. Do you have any battles? Do you have any battles? I know Kedgaon have a lot of battles. And how beautiful it is that we give it to the Lord and we ask God, God, would you please fight my battle? Because your word says the battle belongs to the Lord. आणि किती सुंदर आहे की निनवे ह्या राष्ट्राचा नाश होणार आहे, परंतु इस्रायल लढाई करणार. यहोशाफाटाची गोष्ट आठवते तुम्हाला? यहोशाफाटाला देवाने वचन दिलं होतं, नाही का? God's people are not summoned to attack Nineveh. Its fate can be left in God's hand. देवाचं वचन म्हणतं की vengeance is mine. कधी कधी आपल्याला वाटतं की मीच त्याचा बदला घेतो, नाही का? मीच दाखवतो त्याला, आता मीच त्याला दाखवतो मी कोण आहे, नाही का? आपण करतो ना असं, घरामध्ये करतो, चर्चमध्ये करतो, बाहेर करतो. परंतु देवाचं वचन काय म्हणतं की देव न्यायी आहे, तो न्याय जरूर करेल जर आपण सर्व काही देवाच्या हातामध्ये दिलं तर.
Nineveh, the capital of the ancient Assyrian Empire, holds immense historical significance in the biblical narrative and the broader historical context of the Near East. Nimrod founded the city according to Genesis and grew to become a powerful and influential capital of the Assyrian Empire. या राष्ट्राविषयी आपण उत्पत्ती याच्या 6व्या अध्यायामध्ये पाहतो की निम्रोद या शहराची छोट्या रूपाने सुरुवात झाली होती. आता हे निनवेचं जे आर्किटेक्चरल वंडर्स आहेत किंवा कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत, हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट आहे, ते आम्हाला सिव्हिलायझेशनबद्दल भरपूर काही शिकवतं, भरपूर काही सांगतं की 7व्या शतकामध्ये पृथ्वी कशी होती, जग कसं होतं, कल्चर कसं होतं, सिव्हिलायझेशन कसं होतं, 15व्या शतकामध्ये ख्रिस्तपूर्व 20व्या शतकामध्ये कसं होतं, आणि त्यामध्ये असेरियन जे किंगडम आहे ते आपल्याला भरपूर काही असं मदत करतं. आता हा इतिहास मी तुम्हाला सांगितला. तुम्ही दुसरे राजे याचा 16वा अध्याय आणि 20वा वचन तुम्ही वाचू शकता. आणि त्याच्यामध्ये इस्रायलचा जो राजा होता हेजकिया, त्याच्या काळामध्ये असेरियनचा जो राजा होता त्याने इस्रायलचे जे 2 भाग होते, 10 वंश आणि 2 वंश, जुडा आणि इस्रायलवरती त्यांनी कब्जा केला होता आणि त्यावेळेसपासून ते त्यांच्या दास्यात होते. आणि मग पहिला इतिहास 5वा अध्याय आणि 26 वचन त्याच्यामध्ये आपण पाहतो की कसं देवाने पहिल्यांदा जवळजवळ 100-125 वर्षापूर्वी असेरियन किंगचा उपयोग केला आणि इस्रायल लोकांना त्याने शिस्तीमध्ये आणलं. परंतु ह्या वेळेस परिस्थिती वेगळी आहे. हा नकाशा तुम्ही पाहिलेला आहे. पुढची स्लाइड बघा. पुढची स्लाइड. हा एक दुसरा नकाशा आहे. नाही, नकाशाच्या पुढची स्लाइड. पहिल्या अध्यायामध्ये आपण काय पाहतो, पहिलं वचन 1 ते 15 मध्ये गॉड इज जेलस, निनिवे विल फॉल. परमेश्वर हा विश्ववान देव आहे आणि तो निनवेचा नाश करणार आहे. नाव जेलसी इज अ सिन, है ना. ईर्ष्या करणं किंवा द्वेष करणं हे काय आहे, पाप आहे. जेलसी इज अ सिन इफ इट मीन्स ब्रिंग एनवियस. नेक्स्ट स्लाइड. हां पुढचं. हां, jealousy is sin if it means being envious of what others have and wanting to possess it, but it's virtue if it means cherishing what we have and wanting to. देव हा ईर्ष्यवान देव आहे. तुम्हाला ते वचन माहिती आहे की जो माझ्या इस्रायलला स्पर्श करतो किंवा इस्रायलवरती अटॅक करतो तो माझ्या बुबुळाला काय करतो, स्पर्श करतो किंवा हात लावतो. द वन हू टचेस इस्रायल, ही टचेस द eyeball of you. So what God is trying to say, that God's people are very precious to Him. The church is very precious to Him. You and I are very precious to Him. And God is very jealous about us. Many times we think when we go through problems and persecution and attacks and challenges, we think God is not caring for us. God is not loving us. God is not doing anything for us. And the kingdom of Judah was going through that. They were already slaves for so many years. Assyrians have mistreated them so badly. They have lost many people. They have lost a lot of properties. They have lost hopes. But God is jealous about them. And that is what we see in the first chapter. That God is saying to Judah that I am your comforter. I am sending a message of comfort. That I care for you. And I will deliver you from the kingdom of Assyria. And you don't have to fight for that. You don't have to fight for that. In verse 1 to 8, we see the character of God that I already showed. देवाचं जे चारित्र्य आहे ते वचन 1 ते 8 मध्ये आम्हाला दिसतं की परमेश्वर हा काय आहे, मंदक्रोध आहे, तो दयाळू आहे आणि तो न्यायी देखील आहे.
अँड दॅट इज द थीम फ्रॉम जेनेसिस. उत्पत्तीपासून आपण ते पाहतो की परमेश्वर हा काय आहे, प्रेमळ आहे, मंदक्रोध आहे, दयाळू आहे, परंतु तो न्यायी देखील आहे. आणि तो ज्यावेळेस न्याय करायचं म्हणतो तो न्याय करतोच. कधी कधी आपल्या वेळेनुसार त्याचा न्याय होत नसेल, परंतु देवाचा न्याय त्याच्या हिशोबाने असतो. कारण ते सर्वांना संधी देतो की त्यांनी पश्चाताप करावा आणि त्यांचा नाश होऊ नये म्हणून. आणि ती संधी निनवेला देवाने दिली. त्यांनी पश्चाताप पण केला, प्राण्यांनी देखील पश्चाताप केला, निनवेच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो. परंतु पुढची जी पिढी आली त्यावेळेस ते देवाला विसरले, देवाच्या कृपेला विसरले, देवाच्या क्षमेला विसरले आणि पुन्हा ते पापामध्ये पडले आणि पुन्हा ते इतर राष्ट्रांचा खूप क्रूरपणे त्यांनी व्यवहार केला. तर 1 ते 8 वचनामध्ये आपण काय पाहतो, द कॅरेक्टर ऑफ गॉड, दॅट गॉड इज जेलस अँड गॉड विल जज द इव्हिल. But at the same time, we also see the character of God, that God is merciful, He is slow to anger, and He is just. In second point, in first chapter, verses 9, 11 and 14, पहिला अध्याय 9, 11 आणि 14 वचनामध्ये आपण पाहतो की गॉड्स जजमेंट ऑफ निनवे, की निनवेचा नाश देव कसा करणार आहे. कोणी वाचेल का पहिला अध्याय 9 ते 11? Whatever they plot against the Lord, He will bring to an end. Trouble will not come a second time. They will be entangled among thorns and drunk from their wine. They will be consumed like dry stubble. From you, O Nineveh, has one come forth who plots evil against the Lord, who counsels wickedness. Yes, how beautifully God is planning to protect Judah and to punish Nineveh. आणि कधी कधी आपल्या जीवनामध्ये देखील जे शत्रू आहेत ते शत्रू तुम्ही देवाला द्या आणि गॉड विल टेक केअर ऑफ दॅट. गॉड विल टेक केअर ऑफ दॅट. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये खूप सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की देवाचं वचन आपल्याला काय सांगत आहे की परमेश्वर यहुदाचा कसा बचाव करणार आहे आणि तो निनवेचा कसा नाश करणार आहे. तुम्ही बायबल वाचा बरं का, फक्त माझं ऐकू नका, मग ते तुम्हाला समजणार नाही. बायबल वाचा आणि ऐका, वाचा आणि ऐका, वाचा आणि ऐका. इथून पण वाचा. आता पुढचं वाचा वचन मी सांगेल त्यावेळेस. गॉड्स प्रॉमिस ऑफ मसाय अँड एनकरेजमेंट ऑफ जुदा. आता जे हिब्रू बायबल आहे ते 15व्या वचनानंतर ते दुसरं सेक्शन आहे. आपल्या इथं 17व्या वचनानंतर दुसरा अध्याय सुरू होतो, परंतु हिब्रू बायबल जी आहे ओरिजिनल त्याच्यामध्ये 15व्या वचनानंतर हा दुसरा भाग सुरू होतो है ना. तर तो जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की ह्या युद्ध जे होणार आहे, हे मोठं राष्ट्राचा नाश होणार आहे, यहुद्याचा देव बचाव करणार आहे. परंतु ह्या सर्व परिस्थितीमध्ये नहूम एक भविष्यवाणी करत आहे आणि ती भविष्यवाणी काय आहे, 15वं वचन. इथं काय प्रॉफेसी आहे बरं. बारावं वचन आपण वाचूया. ओ लॉर्ड, यू आर नॉट फ्रॉम एव्हरलास्टिंग, माय गॉड, माय होली वन, वी विल नॉट डाय. ओ लॉर्ड, यू हॅव अपॉइंटेड देम टू एक्झिक्यूट जजमेंट. ओ रॉक, यू हॅव ऑर्डर्ड देम टू पनिश. Your eyes are too pure to look on evil. You cannot tolerate wrong. Why then do you tolerate the treacherous? Why are you silent when the wicked swallow up those more righteous than themselves? आता ह्या ठिकाणी बरेच प्रश्न आहेत, जे प्रश्न आपण देखील विचारतो की परमेश्वर दुष्ट लोकांचा नाश का करत नाही. परमेश्वर
दुष्ट राष्ट्रांचा नाश का करत नाही? दुष्ट लोक श्रीमंत का होतात? दुष्ट लोक आजारी पडत नाही, दुष्ट लोकांच्या समस्या नसतात, परंतु जो धार्मिकपणे वागण्याचा प्रयत्न करतो किंवा ख्रिस्ताच्या मागं चालतो त्याला काय एवढे प्रॉब्लेम्स येतात? आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या वचनामध्ये पाहत आहोत. परंतु मला तुम्हाला एक वचन सांगू द्या. पहिला अध्याय 15वं वचन कुणी वाचलं? परत एकदा वाचता का मोठ्यात मराठीमध्ये? शुभ संदेश करणारा, शांती जाहीर करणारा, असा जो त्याचे पाय पर्वतावर पहा. हे यहुदा, आपले स्वयंपाक, आपले नमस्कार, कारण यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणार जाणार नाही, त्याचा संपूर्ण निश्चय झाला आहे. हां, तर इथे काय आहे की ख्रिस्त येशू हा यहुदांना पूर्णपणे सोडविण्यासाठी येणार आहे अशी भविष्यवाणी नहूम करत आहे. की तुमचा तर असिरिया ह्या राज्यापासून तर तुम्हाला देव सोडवलंच, परंतु पापाच्या दास्यातून, पापाच्या गुलामगिरीतून आणि सर्व प्रकारच्या दास्यातून सोडवणारा जो शांतीचा राजा आहे तो ख्रिस्त येशू लवकरच येणार आहे. ही काय आहे? ही भविष्यवाणी आहे. आणि मग देवाची भविष्यवाणी कशी असते आपल्याला अजून कळलं नाही का? द टाईम लाईन ऑफ गॉड वी डोंट अंडरस्टँड, नाही का? देवाची भविष्यवाणी आपल्याला कधी कधी कळत नाही. ती 1 वर्षांनी पूर्ण होईल का 100 वर्षांनी होईल का 1000 वर्षांनी होईल, परंतु आपण त्याच्याविषयी जास्त चिंता न करता आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर देवाची भविष्यवाणी झालेली आहे तर ती पूर्ण होणारच. देर इज नो डाऊट अबाउट इट. every prophecy of the Bible will be fulfilled. Every. देवाचे जे स्कॉलर्स आहेत, जे पवित्र शास्त्राचे स्कॉलर्स आहेत, ते म्हणतात जवळजवळ 80 ते 85 जे प्रॉफेसीज आहेत बायबलमधले ते ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत. आता निनवेची पण प्रॉफेसी पूर्ण झाली ना? आहे का निनवे कुठं? असिरियन किंगडम आहे का? आहे का? नाही, नाही आहे. कारण देव म्हटलं की तुमचा, आता आपण पुढं बघणार आहोत की तुमचा पत्ता, ठिकाणा, नाव, गाव काय राहणार नाही. तुमचं राज्य तर जाणारच, लोक पण जाणार, संपत्ती जाणार, सर्वच जाणार, परंतु तुमचं नाव निशाणा देखील राहणार नाही. आणि मग ती जी देवाची भविष्यवाणी होती ती तंतोतंत पूर्ण झाली. ते पण 600 वर्षापूर्वी, ख्रिस्तपूर्वी 600 वर्षापूर्वी, आता नाही. आता फक्त 15% भविष्यवाणी पूर्ण होण्याची राहिली आहे. 15%, 10%, नाही का? म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की देवाचं वचन हे काय आहे? परिपूर्ण आहे, सत्य आहे आणि ते पूर्ण होणार. आणि म्हणून देव ज्यावेळेस न्यायाविषयीचं बोलतो त्यावेळेस आपण काय झालं पाहिजे? काय झालं पाहिजे? आपण काय झालं पाहिजे? घाबरलो पाहिजे. आजकालचे ख्रिश्चन घाबरत नाही, नाही का? घाबरतो का आपण? हा का नाही? एकदम शांत आहे तुम्ही लोक. देवाच्या न्यायाला खूप घाबरलं पाहिजे. पौल म्हणतो की इट इज सो डेंजरस टू कम अंडर द हँड ऑफ गॉड. देवाच्या हाताखाली आले तुम्ही तर तुम्हाला कोणी सोडू शकत नाही, कोणीच नाही. कुठली सत्ता नाही, कुठलं राज्य नाही, कुठली शक्ती नाही, कुठला पैसा नाही. इट्स सो डेंजरस. आणि हेच आम्ही शिकलो पाहिजे नहूमच्या पुस्तकामधून आपल्या स्वतःसाठी. तुम्ही डिग्रीसाठी शिकत आहात, चांगली गोष्ट आहे, परंतु पर्सनल ॲप्लिकेशन हेच आहे की व्हेन गॉड स्पीक्स जजमेंट ही डज इट. आणि देवाने ती भविष्यवाणी केली येशू ख्रिस्ताविषयी. आणि आपण पाहतो की 600-650 वर्षानंतर आपण पाहतो की येरुशलेममध्ये ख्रिस्त येशूचा जन्म झाला. आणि ही प्रॉफेसी त्यावेळेस पूर्ण झाली, नाही का? वाचलं 15 वचन सगळ्यांनी वाचलं का? ते खूप महत्त्वाचं वचन आहे. एव्हरीबडी रेड चॅप्टर 1 वर्स 15. इट्स अबाउट द प्रिन्स ऑफ पीस जीजस क्राइस्ट प्रॉमिस टू जुडा. आपण पुढे जाऊया. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण येतो. तर पहिल्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं
पहिल्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं की देव हा ईर्ष्यवान देव आहे. देवाचं चरित्र आम्ही पहिल्या अध्यायामध्ये पाहिलं. आणि मग देवाचा जो न्याय आहे त्याची भविष्यवाणी पहिल्या अध्यायामध्ये नहूमने केलेली आहे. आणि तिसरा मुद्दा आपण काय पाहिला की देवाने पहिल्या अध्यायामध्ये ख्रिस्त येशूच्या येण्याविषयी सांगितलेलं आहे की जरी यहुदा आणि इस्रायल या भरपूर वर्षामध्ये ते दास्यातून जात आहेत, परंतु एक दिवशी त्यांना तारण्यासाठी, त्यांना अनंतकालचं जीवन देण्यासाठी ख्रिस्त हा येणार आहे आणि तो त्यांना सर्व पापाच्या सत्तेतून सोडवणार आहे. तर तो होता पहिला अध्याय. आता आपण दुसऱ्या अध्यायामध्ये जाऊया. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो गॉड इज जज, इविल विल नॉट ऑलवेज प्रिव्हेल. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण काय पाहतो की देव हा न्यायी आहे, न्यायाधीश आहे आणि दुष्ट लोक, दुष्ट राष्ट्र हे कायमचे टिकणार नाहीत. आज देखील बरेच दुष्ट राष्ट्र आहेत ना आपल्या जगामध्ये, आहेत का? आहेत नाही का? आहेत. दुष्ट राष्ट्र आहेत, दुष्ट शहर आहेत, दुष्ट लोक आहेत. देव त्यांचा न्याय एक दिवस करेलच करत. परंतु आपण त्यांची जास्त चिंता केली नाही पाहिजे. आपण आपली चिंता केली पाहिजे की माझं तर न्याय होणार नाही. आणि म्हणून पश्चातापी हृदय, नम्र हृदय आपण ख्रिस्ताच्या चरणी असलं पाहिजे. आपण, आपलं कुटुंब, आपली सेवा. आता यामध्ये पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण काय पाहतो की द इन्व्हेडर्स, बॅबिलोनियन्स अँड मेडीज अपियर अँड ॲडव्हान्स. कुणीतरी 1 ते 4 वचन वाचा, जोरात वाचा मराठीमध्ये. चुराडा करणारा तुझ्यासमोर चढाई करून आला आहे. पोटाचे संरक्षण कर, मार्गाची टेहळणी कर, आपली कंबर कसून आपल्या सगळ्या बळावेसाचे हो. कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्रायलाच्या ऐश्वर्याप्रमाणे पुन्हा स्थापित आहे. लुटालुटीने आसुरले आहे, त्यांच्या द्राक्षीची नासधूस केली आहे, त्यांच्या वीरांची हात कापली आहे. गडवे किर्तीची पोशाख द्याले आहे. सज्ज होण्याच्या दिवशी त्यांच्या रथाच्या पुरात अग्निसारखे चमकत आहे. ते भाले इकडून तिकडे वर्जित आहेत. रस्त्यातून रथ बेफाम चालले आहेत. सडकांवर एकमेकांवर आदळत आहेत. ते मशालीसारखे दिसत आहेत. ते विजेसारखे धावत आहेत. तर देवाचं वचन काय सांगत आहे आम्हाला इकडं की देवाचा जो न्याय आहे आणि निनवेचा जो नाश आहे, हे करणारे जे राष्ट्र आहेत ते उठतील आणि ते ह्यांच्यावरती अटॅक करतील. आणि मग कोण अटॅक करणार आहे? बॅबिलॉनियन्स अटॅक करणार आहेत आणि मेडीज अटॅक करणार आहेत. आणि मग इतर राष्ट्र देखील असू शकतील. आणि बॅबिलॉनवरतीच ह्यांनी पण राज्य केलेलं आहे. असिरियन ऑल्सो हॅव रूल्ड द बॅबिलॉनियन्स. बट नाव द सीन इज चेंजिंग. है ना? सीन इज चेंजिंग. आणि देवाचं वचन काय म्हणत आहे की हे जे बलाढ्य राष्ट्र आहे, असिरिया आणि निनवे शहर, ह्याचे जे शहरामधले जे भिंती आहेत त्या खूप उंच आहेत आणि खूप बलाढ्य आहेत. ह्यांच्याकडं सैनिक भरपूर आहे, ह्यांच्याकडं पैसा भरपूर आहे. हे सगळं असताना देखील त्यांचा नाश हा होणार आहे. त्यांचा नाश हा होणार आहे. आणि देव त्यांना चॅलेंज करत आहे की तुम्ही तुमची शक्ती लावा, तुमचे सैनिक लावा, तुम्हाला काय लावायचं ते लावा, परंतु तुमचा नाश हा होणार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की देवाच्या हाताखाली येणं हे काय आहे? इट्स व्हेरी व्हेरी डेंजरस. मग ते राष्ट्र असो, शहर असो किंवा व्यक्ती असो, तो टिकू शकणार नाही, तो टिकत नाही आणि कधीच टिकणार नाही. आणि हे विश्लेषण खूप सुंदर आहे. तुम्ही परत एकदा वाचा की निनुवे हे असेच हारणारे लोक नाही आहेत, क्रूर लोक आहेत. ते खूप तयारी करतील, खूप लढतील, खूप विरोध करतील. आणि हे जे दुसरे राष्ट्र त्यांच्यावरती चढून देतील, त्यांना संपवण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न करतील. परंतु तरी देखील देवाने त्यांचा न्याय केलेला आहे. ते सैनिक निनवेला हरवणार नाही, तर देवाने त्यांना हरवलेला आहे. प्रेज द लॉर्ड.
निन्वेला वाटत असेल की हे राष्ट्र आमच्यावरती येत आहे आणि ते राष्ट्र आमच्यावरती येत आहे, पण त्यांना माहीत नाही की हे राष्ट्र यायच्या मागे कुणाचा हात आहे. आम्हाला हरवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, कोण आमचा नाश करणार आहे, तो परमेश्वर देव आहे. कारण ह्या राष्ट्राने खूप खूप असं क्रूर वागणूक इतर राष्ट्रांना, यहुदी लोकांना दिलेली होती अनेक वर्ष, आणि म्हणून त्यांचा नाश हा निश्चित आहे. दुसरं आपण पाहतो, दुसरा अध्याय 5 ते 10 वचन, द सिटी इज सीज्ड अँड कॅप्चर्ड. मग हे लोक जे बॅबिलॉनियन आणि मेडिसचे लोक जे त्यांच्यावरती हल्ला करतील, तर ते शहराचा कसा ताबा घेतील त्याविषयी वर्णन केलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, नहूमचं पुस्तक जे आहे ती एक प्रकारची पोएट्री आहे, पॅरलिझम आहे नाही का, ती स्टाईल आहे, लिहिण्याची स्टाईल आहे, आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर रीतीने लिहिलेलं आहे. कुणीतरी वाचा 5 ते 10, दुसरा अध्याय 5 ते 10. He summons his picked troops, yet they stumble on their way. They dash to the city wall. The protective shield is put in place. The river gates are thrown open and the palace collapses. It is decreed that the city be exiled and carried away. Its slave girls mourn like dogs and beat upon their breasts. Nineveh is like a pool and its water is draining away. Stop, stop, they cry, but no one turns back. Plunder the silver, plunder the gold. The supply is endless, the wealth from all its treasures. She is pillaged, plundered, stripped. Hearts melt, knees give way, bodies tremble, every face grows pale. The city is sieged and captured. How beautifully he is written that. Have you watched the recent news of Bangladesh? बांगलादेशचं पाहिलं तुम्ही कसं ते हे सिटी नाही, पूर्ण राष्ट्रच त्यांनी सीज करून टाकलं. हां, असं म्हणतात की जेन झी जे तरुण लोक आहेत त्यांचं हे रेव्होल्युशन होतं. आणि मग ते एक न्यूज आली होती, त्याच्यामध्ये जी पंतप्रधान होती तिच्या घरातलं जेवण जेवत होते तरुण मुलं आणि मुली. दे वर इटिंग द फूड इन द प्राईम मिनिस्टर्स किचन. है ना, हाऊ इट इज पॉसिबल? कधी वाटलं का आपलं का एवढे मोठे सैनिक आहे, एवढं मोठं सैन्य आहे, एवढे मोठं पोलीस फोर्स आहे बांगलादेशामध्ये, दे कुड नॉट स्टॉप इट. यू ऑल्सो इमॅजिन द पिक्चर. है ना, पुण्या शहरामध्ये पूर येता येता राहिलं नाही का, पूर आला असता, परंतु काही सोसायटीजमध्ये पाणी गेलं नाही का फर्स्ट फ्लोअरपर्यंत, है ना, अंडरग्राऊंड सगळ्या कार डुबल्या, सगळं झालं. परंतु पाऊस जर सतत राहिला असता आणि जे आमचे 2-3 डॅम्स आहेत त्याचं पाणी सोडलं असतं तर शहर पाण्याखाली गेलं असतं. पुणे शहर एकदा गेलं होतं पाण्याखाली, माहिती आहे का तुम्हाला? डेक्कन जिमखाना पण पाण्याखाली होतं, है ना. मग पाण्याखाली शहर गेलं किंवा असं ज्यावेळेस अशी परिस्थिती येते तर मग त्यावेळेस काय होतं, कोण कुणाची मदत करत नाही, कोण कुणाला मदत करू शकत नाही. आणि जो जिवंत आहे किंवा ज्याच्यामध्ये ताकद आहे तो काय करतो, तो एकमेकांना लुटण्याचा प्रयत्न करतो नाही का. अशा परिस्थितीमध्ये पण लोक लुटतात. तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल परंतु लुटतात. कोविडमध्ये देखील खूप लोकांना लुटलं. डॉक्टरांनी लुटलं, सरकारचे काही योजना होते आपल्याला माहिती नाही परंतु लोकांनी बरंच काही सांगितलं. अशा परिस्थितीमध्ये देखील लुटालूट होणार आहे आणि तीच परिस्थिती काय होणार आहे, निनवेची होणार आहे. तुमच्याकडं सैन्य आहे, तुमच्याकडं संपत्ती आहे, तुमच्याकडं भरपूर ताकद आहे, परंतु असा पूर तुमच्या शहरामध्ये येईल की सगळीकडं दलदल होईल. असे सैनिक तुमच्या शहरामध्ये घुसतील, तुमचं सिटी वॉल तोडून ते आतमध्ये शिरतील की तुम्हाला स्वतःचा बचाव करता येणार नाही. आणि जर तुम्ही आम्हाला वाचवा म्हणताल तरी तुम्हाला कोणी वाचवण्यासाठी येणार नाही. अशी परिस्थिती निनवेची होणार आहे. परंतु ती झाली देखील. नहूमनी जी भविष्यवाणी केली त्याच्या काहीच वर्षानंतर निनवेची परिस्थिती तशी झाली. आणि किती सुंदर रीतीने तो लिहित आहे की कशा पद्धतीने त्या शहराचा नाश होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला हे पुस्तक परत वाचावं लागणार. वाचणार का तुम्ही? परत वाचणार? परत
का पुढचं पुस्तक लगेच वाचा, परत वाचा, है ना. जुना कराराची पुस्तकं लवकर समजत नाही, कारण तुम्हाला त्याचा इतिहास माहिती पाहिजे. नाही तर मग तुम्ही त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन करता, नाही का नाही. आणि म्हणून द सिटी इज सीज्ड अँड कॅप्चर्ड. आणि ती शहर कसं कॅप्चर झालेलं आहे ते आपल्याला त्या 5 ते 10 वचनामध्ये सांगितलेलं आहे. किती सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. ह्या ज्यावेळेस हा अटॅक होईल, बॅबिलॉनियन किंगडम आणि मेडिस किंगडम ज्यावेळेस ते अटॅक करतील, त्यावेळेस त्याच्यामधले जे काही लोक वाचतात नाही का, युद्धामध्ये काही लोक वाचतात, पण त्या लोकांचा देखील नाश होणार आहे. काही लोक जे वाचतील त्यांचा देखील नाश होणार आहे. 11 ते 13 कुणी वाचाल का? सिंहाची गुहा कोठे आहे? तरुण सिंहाची गुहा राहण्याची जागा कोठे आहे? जेथे सिंह सिंहीण व सिंहाचा छावा ही फिरत असत व कोणी त्यांना वेळ सावत नसे, ते ठिकाण कुठे आहे? सिंह आपल्या छाव्यासाठी पुरेसे भक्ष काढत असे, आपल्या सिंहिणीसाठी सावकाचा गळा काढत असे. तो भक्षाने आपल्या गुहा, शिकारीने आपल्या गुहा भरत असे. तर ह्या वचनामध्ये आपण काय पाहतो की परत एक काव्यात्मक रचना त्यांनी केलेली आहे की हा शहराचा जो कब्जा होणार आहे, हा कब्जा होत असताना जसं निनवेच्या लोकांनी आणि असिरियन लोकांनी सिंहासारखी नाही का अटॅक इतर राष्ट्रांवरती केला होता, त्यांना रक्तबंबाळ केलं होतं, त्यांची खूपच वाईट अशी वागणूक दिली होती, तशीच वागणूक त्यांना मिळणार आहे. दॅट्स व्हॉट नहोम इज टेलिंग अस. व्हॉट इज टेलिंग? इट्स अ टॉन्ट सॉन्ग. यू नो टॉन्ट माहिती आहे तुम्हाला? टॉन्ट आपण नाही का म्हणतो, टॉन्ट मारला का, है ना. तर हे टॉन्ट आहे. तुम्ही इतर राष्ट्रांनी जशी वागणूक दिली, तुम्ही सिंहासारखे होता आणि तुम्ही सिंहासारखे पंजे मारले, लोकांना रक्तबंबाळ केलं, त्यांना तुम्ही संपवलं, त्यांचे हाल केले तुम्ही. परंतु आज तसेच तुमचे हाल होणार आहे. आज कसे होणार आहे तुमचे हाल? तसेच होणार आहे. तसेच तुमचे हाल होणार आहेत. आणि गलतीकरस पत्र याचा 6वा अध्याय 7वा 8वा वचन काय सांगता आम्हाला की डू नॉट बी डिसीव्ड. फसू नका. गॉड कॅनॉट बी मॉक्ड. व्हॉट यू सो यू शॅल रीप. डू नॉट बी डिसीव्ड. कधी कधी काय होतं की आपण ॲपलचं बी टाकतो आणि म्हणतो की आंबे आले पाहिजे, तर नारळ आलं पाहिजे, असं होतं का कधी? जे पेरतं तेच उगवणार ना. मग निनवे शाळेंनी जे पेरलं ते आता उगवणार आहे, उगवलेलं आहे. आपण जे आपल्या सेवेमध्ये पेरतो, आपल्या जीवनामध्ये पेरतो, आपण खूप गांभीर्याने ती पेरणी केली पाहिजे, कारण एक दिवस आपल्यालाच ती कापणी करायची, आपल्यालाच ती कापणी करायची, नाही का. आणि म्हणून देवाचं वचन काय म्हणतं की तुम्ही सिंहासारखे इतर राष्ट्रांवरती उठले होता, इतर राष्ट्रांवरती तुम्ही त्यांचा संहार केला, इतर राष्ट्रांना तुम्ही जसं छळलं, जसं तुम्ही त्रास दिला, तसाच तुमच्यावरती हे जे राष्ट्र येतील ते देखील तुम्हाला तशी वागणूक देते. आणि म्हणून ज्यावेळेस दुष्ट लोक प्रगती करतात, दुष्ट लोक ज्यावेळेस पुढे जातात, दुष्ट लोक ज्यावेळेस है ना सत्ता हासिल करतात, तर त्यावेळेस आम्हाला शांतपणे देवाच्या हातामध्ये या सर्व गोष्टी दिल्या पाहिजे. कारण ज्यावेळेस देव न्याय करेल त्यावेळेस देव त्यांना त्यांचा मोबदला निश्चितपणे देईल, निश्चितपणे देईल. तो कदाचित तो आमच्या वेळेनुसार देणार नाही, परंतु तो निश्चित न्यायी देव आहे, तो न्याय करणारा देव आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं की देव हा न्यायी आहे आणि जी दुष्टता आहे ती कायम राहणार नाही.
देव त्याचा न्याय करेल. आणि निनवेचा नाश कसा होईल, ते शहर कसं काबीज केलं जाईल, त्या शहरावरती कसा कब्जा होईल, त्या शहरातल्या लोकांचे हाल कसे होतील, त्याविषयी आपण दुसऱ्या अध्यायामध्ये वाचतो है ना, की शहराचा कब्जा कसा होईल, शहरावरती इतर राष्ट्र कसे कब्जा करतील. आणि मग देवाचा सेवक त्यांना टॉन्ट कसा देत आहे, की तुम्ही जे पेरलं ते आज तुम्हाला त्याची कापणी करावी लागणार. तर हा होता दुसरा अध्याय. पहिल्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं, पहिल्या अध्यायामध्ये काय पाहिलं आपण, that God is jealous, the character of God, that God is jealous, he judges the evil but he is slow to anger, he forgives, he is merciful. आणि दुसरं काय पाहिलं, the promise of Jesus Christ, की दास्यामधून परमेश्वर इस्रायलला आणि आम्हाला पूर्णपणे सोडवणार आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये काय पाहिलं आपण, की देव न्यायी आहे आणि तो दुष्ट राष्ट्राचा नाश करणार आहे. आणि तो नाश कसा होईल, ते शहरावरती कसं हे इतर राष्ट्रे काबीज करतील आणि ती शहर आपण त्यांनी जे पेरलं होतं त्याची कापणी कशी करतील, त्याचं काय आहे वर्णन आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. आता आपण तिसऱ्या अध्यायामध्ये जाऊ. आणि आपण थोडक्यात पाहिलं होतं की हे राष्ट्र कसं होतं, या राष्ट्रामध्ये किती दुष्टता होती, परंतु त्याचं लिखाण नहूमने तिसऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि आपण ते वाचूया. रिझन्स फॉर द डिस्ट्रक्शन ऑफ निनवे. गॉड इज जस्ट अँड ही रूल्स ओव्हर द नेशन्स. कधी कधी राष्ट्र आपली मनमानीप्रमाणे चालतात नाही का, आज देखील बरेच राष्ट्र आपल्या मनमानीप्रमाणे चालतात, परंतु आम्हाला ठाऊक आहे, जे विश्वसनीय आहेत, की राष्ट्रांच्या वरती देखील जो सत्ताधीश आहे तो सेनाधीश परमेश्वर आहे. आणि ह्या निनवेचा नाश का झाला त्याचं वर्णन आपण तिसऱ्या अध्यायामध्ये पाहतो. तर ते आपण वाचूया. तर ते कसे, दे वेर रुथलेस ब्लडशेड नाही का. 1 ते 3 वाचा बरं कोणीतरी. रक्तपाती नगरीला धिक्कार असतो, रक्तपाती नगरीला धिक्कार असतो, कपट व क्रूर यांनी ती भरली आहे, तिचे भक्ष्य थांबत नाही. चाबकाचा फटकारा, चाकाचा गडगडाट यांचा शब्द होत आहे. घोडे भरधाव पळत आहेत, रथ उसळत आहे, घोडेस्वारांची दौड, तलवारींची चमक, भाल्यांचे भीतीसारखी चकाकणे होत आहे. वदल्यांचा समुदाय, मृतांचा ढीग पडला आहे, मड्यांचा हिशेब नाही, लोक त्यांच्या मड्यांवर ठोकर खातात. तर 3 गोष्टी तो इथे सांगत आहे. आपण 1 मिनिट थांबूया, म्हणजे हे सुरू झालं की ते कनेक्शन राहील. Reasons for the destruction of Nineveh, verse 1 to 3, he is saying that Ninevites were ruthless. ते खूप असे क्रूर असं राष्ट्र होतं. त्यांची क्रूरता ही आपण इतिहासामध्ये वाचली पाहिजे. आणि त्या 3 गोष्टीचा तो प्रामुख्याने उल्लेख करत आहे. दिस इज द सिटी ऑफ ब्लड. त्यांनी खूप लोकांचं रक्त हे काय केलेलं आहे, पाडलेलं आहे. खूप लोकांना त्यांनी मृत्युमुखी पाडलेलं आहे. इट्स अ सिटी ऑफ ब्लड. आणि मग दुसरं काय म्हणतो नहूम, की इट्स अ सिटी ऑफ फुल ऑफ लाईज. हे जे राष्ट्र आहे हे खूपच असत्याने भरलेलं आहे. त्यांची जी सत्ता आहे ती असत्याने भरलेली आहे. आज देखील काही राष्ट्र आहेत ते खूप असत्याने भरलेले आहेत नाही का, क्रूर आहेत, असत्य आहेत. त्यांचं जे वर्चस्व आहे किंवा त्यांचं जे राज्य आहे त्याच्यामध्ये ऑनेस्टी नाही आहे, प्रामाणिकपणा नाही आहे, फेअरनेस नाही आहे, जस्टिस नाही आहे. आणि ते राज्य करत आहेत. आणि निश्चितपणे देव त्यांचा देखील न्याय करणार आहे. आणि जर आमच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे जर अधिकार आहे, तर मग त्या अधिकाराचा आम्ही उपयोग कसा केला त्याचा देखील आम्ही विचार केला पाहिजे. त्याचा देखील आम्ही विचार केला पाहिजे.
निन्वेविषयी नहूम सांगत आहे की हे जे शहर आहे हे रक्तपात करणारं शहर आहे. इट्स अ सिटी ऑफ ब्लड, इट्स अ सिटी ऑफ लाईज. आणि थर्ड थिंग इज सेज इट्स अ फुल ऑफ प्लंडर. दे हॅव अक्वायर्ड वेल्थ इलिगली, फोर्सिबली. त्यांनी इतकी संपत्ती जमा केली असिरियन राष्ट्राने, परंतु त्यांनी काय केली, इतर राष्ट्रांची लुटालूट केली. लुटून 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 लोकांचं संपत्ती त्यांनी सगळी घेतली होती. आणि त्या संपत्तीचा हिशोब आज परमेश्वर त्यांच्याकडे मागत आहे. नाही का, जक्कयाचे ज्यावेळेस तारण झालं त्यावेळेस तो टॅक्स कलेक्टर होता. त्याला खरा पश्चाताप झाला आणि तो म्हटला, येशू मी टॅक्स कलेक्टर होतो आणि खूप पैसे लुटले लोकांचे. नाही का, येशूने त्याला म्हटलं नाही. आणि मग त्याने गेला, आपली तिजोरी खोलली आणि त्यांनी काय केलं, जितकं लुटलं होतं त्याच्या किती पट परत केलं. हां, सांगा सांगा. 4 पट. अच्छा. आणि गरिबांना किती दिलं. 4 पट झाले परत. म्हणजे 10 रुपये घेतले तर 40 रुपये दिले, है ना. 1 लाख घेतले म्हणजे 4 लाख दिले. अच्छा, ते झाले. त्याच्यानंतर जी राहिली संपत्ती त्याचं काय केलं. हां, अर्धे वाटून टाकले. त्याला खरा पश्चाताप म्हणतात, है ना. वी से इट्स अ फ्रुट्स ऑफ रिपेंटन्स. मेनी टाइम वी थिंक रिपेंटन्स इज जस्ट आस्किंग फॉरगिवनेस. Yes, we ask forgiveness, but we also bear the fruit of repentance. म्हणजे कुणाचं मी चोरी केला असेल तर ते परत देखील दिलं पाहिजे. देवा मला क्षमा कर, त्या ब्रदरचे मी काय 500 रुपये अजून परत केले नाही. देव क्षमा कर, पण ते 500 रुपये तर परत कर ना बाबा. आता मग पश्चातापाचा काय अर्थच राहत नाही ना, है ना. आता असा पश्चाताप आपण केला पाहिजे बरं का. असा पश्चाताप आपण केला पाहिजे. कॉलेजमध्ये असताना, लहान असताना, घरामध्ये समजा आपण पैसे घेतले. आता आपल्या आईबाप तर पैसे मागणार नाही, पण त्यांना सांगितलं पाहिजे की मी पर्समधून एवढे घेतले होते, तिथून तसे घेतले होते, मला क्षमा कर. ते मी परत द्यायची माझी इच्छा आहे, पण आईबाप म्हणते अरे जाऊ दे, तू माझा मुलगाच होता. पण ते कन्फ्युज करणं जरुरी आहे, नाही का. चर्चमध्ये, सेवेमध्ये अनेकदा आपण कळत नकळत काहीतरी करतो, त्याचा पश्चाताप झाला पाहिजे आणि पश्चातापाचं फळ देखील आलं पाहिजे. आणि हे एवढं सोपं नाही आहे प्रियांनो. माझ्यासाठी पण सोपं नाही, तुमच्यासाठी देखील सोपं नाही. सो 3 things we have seen. It's a city of blood, it's a city of life, and it's a city of plunder. And God is going to judge this city. आणि म्हणून त्यांचा नाश हा होणार आहे, निश्चित आहे. 4 ते 7 वचनामध्ये आपण पाहतो की हे शहर हे काय होतं, मूर्तीपूजक शहर होतं. आणि परमेश्वर देवाला मूर्तीपूजेचा काय आहे, द्वेष आहे. कारण परमेश्वर हा जिवंत आहे, तो मेलेला नाही आहे. परमेश्वर हा एकच आहे आणि त्याची उपासना ही आत्म्याने, खरेपणाने झाली पाहिजे. परमेश्वर हा आत्मा आहे, त्याची आपण मूर्ती बनवू शकत नाही. आणि ज्या वेळेस आपण मूर्ती बनवतो किंवा मूर्तीपूजा करतो तर देव त्याचा देखील न्याय करतो. आणि हाच न्याय निनवेचा आहे. 4 ते 7 आपण वाचूया. सुरू व चेडका निपुण अशाच्या देशाच्या बहुत व्यभिचारांमुळे हे घडले आहे. ही आपल्या व्यभिचारांनी राष्ट्रांचा आपल्या चेडकांनी देशांचा विग्रह करते. पहा, मी तुझ्यावर चालून येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी तुझे नेसन तुझ्या तोंडावर उघडवून देईन. राष्ट्रांना तुझी नग्नता दाखवी, राज्यांना तुझी लाज दाखवी. तुझ्यावर हेदर फेकून तुला तुच्छ करेन, तुला उपहासविषयी करीन. आणि असे होईल की जो कोणी तुला पाहिल तो तुझ्यापासून पळ काढील आणि म्हणे निनवे उजाड झाली आहे, तिच्यासाठी कोण शोध करील. तुझे सांत्वन करणाऱ्यांना कोण शोधून जाईल. परमेश्वराचा न्याय इतका भयानक असणार आहे की ते मदत मागतील पण त्यांना कोण मदत करणार नाही. आणि ही खूप अशी दुर्दैवी स्थिती आहे, नाही का. आणि म्हणून असं म्हणतात की आपले जे शेजारी पाजारी आहेत त्यांच्याबरोबर आपले संबंध चांगले पाहिजे, नाही का.
मग आपले शेजारपाजारचे लोक म्हणा, शेजारपाजारचे चर्चेस म्हणा, शेजारपाजारचे राष्ट्र म्हणा. आपले शेजारपाजारचे राष्ट्र कोणचे आहेत? बांगलादेश आहे, नेपाळ आहे, पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे. मग आपले संबंध चांगले पाहिजे ना. म्यानमार आहे, भूटान आहे ना. संकटाच्या दिवशी ते म्हटले पाहिजे, कॅन वी हेल्प यू, शुड वी हेल्प यू. ह्यांना कोणच म्हणत नाही तसं. का म्हणत नाही आहे तसं? कारण हे खूप क्रूर असं राष्ट्र होतं. ह्यांनी कधीच कुणाला चांगली वागणूक दिली नाही. आणि म्हणून परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला सत्ता देतो, अधिकार देतो, संपत्ती देतो, त्यावेळेस आपण इतरांशी काय केलं पाहिजे? चांगला व्यवहार केला पाहिजे, त्यांना चांगली वागणूक दिली पाहिजे, जेणेकरून आपल्या संकटाच्या दिवशी ते आपल्याला मदतीसाठी उभे राहते. आणि तेच आपण ह्या वचनामध्ये शिकतो. आणि खूप असं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. पुढं आपण पाहतो 8 ते 11 या वचनामध्ये तिबिस हे जे इजिप्तमधलं राष्ट्र आहे, त्या राष्ट्राचा कसा नाश झाला परत तो पॅरलल दाखवत आहे. नहूम पॅरललिझम करत आहे आणि तो म्हणत आहे, नहूम कंपेअर्स द सिच्युएशन ऑफ निनवे विथ दॅट ऑफ द ग्रेट इजिप्शियन सिटी ऑफ तिबिस अँड अमोन. Tibis was protected by the waters of the Nile. Tibis had powerful allies including Cush, Ethiopia, Egypt, Put and Libya. But despite its secure situation and strong allies, that mighty city had fallen to the Assyrian king. जसा तिबिस हे इजिप्तल्या शहराचा नाश झालेला आहे, त्यांचे खूप मित्र होते, आजूबाजूचे राष्ट्र होते, संपत्ती होती, सैन्य होतं. अशा सर्व परिस्थितीमध्ये जसा त्यांचा नाश झाला तसाच निनवेचा नाश होणार आहे. Ashur Banipal, her children were brutally killed. Her men and nobles were taken away captive. Nineveh should expect the same fate. The Ninevites too will go into hiding, seeking refuge from the enemy. 8 ते 11 आपण वाचूया. Are you better than Tibis? तुम्ही तिबिसपेक्षा श्रेष्ठ आहात का? त्यांचा जसा नाश झाला तसा तुमचा देखील होणार आहे. Situated on the Nile with water around her, the river was her defense, the waters her wall. Cush and Egypt were her boundless strength. Put and Libya were among her allies. Yet, tari suddha, she was taken captive and went into exile. Her infants were dashed to pieces at the head of every street. Lots were cast for her nobles, and all her great men were put in chains. You too will become drunk. You will go into hiding and seek refuge from the enemy. पुन्हा एकदा खूप असं सुंदर वर्णन केलेलं आहे, पॅरलिझम केलेलं आहे, जे नहूमच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की जसं तिबिसचा नाश झालेला आहे, त्यांचे लेकरं, त्यांच्या स्त्रिया, त्यांचे बायका, त्यांच्या रस्त्यावरती जसं झालं तसंच तुमचं देखील होणार आहे. तुमचा देखील नाश तसाच होणार आहे. 3रा अध्याय 8 ते 11. नंतर 3रा अध्याय 12 ते 17. कुणी वाचल का? 12 ते 17. All your fortresses are like a fig trees. तुमचं जे काही किल्ले किंवा शहराची भिंत आहे नाही का, जुन्या करारामध्ये जे शहरं होते त्या शहरांना सिटी वॉल असायचे. शहर म्हणजेच ज्याला सिटी वॉल आहे त्याला शहर म्हणायचे. आणि ते जे सिटी वॉल्स असायचे ते तोडणं म्हणजे एवढं सोपं नव्हतं. जर सिटी वॉल्स आपण तोडले म्हणजे आपण त्या शहरावरती कब्जा केला. तर देवाचं वचन इथं नहूम काय सांगत आहे की ऑल युअर फोर्ट्रेसेस आर लाईक अ फिग ट्रीज विथ देअर फर्स्ट राईप फ्रूट. म्हणजे जे अंजिराचं झाड आहे त्याची तुलना केलेली आहे की हे जे अंजिराचं झाड आणि पिकलेले अंजीर आहेत ते झाड जसं हलवलं तर सगळे जसे अंजीर पडतात तसं तुमचं राष्ट्र हे थोडंसं हलवल्यानंतर पूर्ण त्याचा नाश होणार आहे. इट्स गोइंग टू बी दॅट इझी फॉर द लॉर्ड. कधी कधी आपण म्हणतो ना, हे एवढं बलाढ्य राष्ट्र आहे, ह्याचं कसं काय ह्याचा देव न्याय करणार, हे एवढं बलाढ्य व्यक्ती आहे, ह्याचं कसं काय होणार. परंतु देवापुढं कुठलंच राष्ट्र टिकत नाही, नाही का. तुम्ही इतिहास वाचा, बॅबिलॉनियनचा इतिहास वाचा, असिरियनचा इतिहास वाचा, ग्रीक सिव्हिलायझेशनचा इतिहास वाचा, रोमन सिव्हिलायझेशनचा इतिहास वाचा, मुघलचा वाचा, ब्रिटिशचा वाचा.
when God's patience was over, when God gave them repeated time to repent and treat others and other nations fairly, justly, the day came and God judged them. आणि काही राष्ट्र अजून पण ते न्यायामध्येच आहेत. काही राष्ट्रामध्ये भरपूर संपत्ती आहे. तुम्ही कधी विचार केला का? काही राष्ट्र खूप श्रीमंत आहेत पण तिथं खूप प्रॉब्लेम्स पण देखील आहेत. मग आपल्याला वाटतं त्या राष्ट्रामध्ये एवढे प्रॉब्लेम काय आहेत? मग तुम्हाला इतिहासमध्ये जायला पाहिजे. या राष्ट्राने काय केलं? काय केलं या राष्ट्राने? एवढी संपत्ती आहे, एवढं चांगले सुखसोयी आहेत, परंतु ह्या राष्ट्रामध्ये सुख शांती का नाही आहे? कदाचित ते राष्ट्र कापणी करत असेल. आणि ह्या 12 ते 17 मध्ये आपण काय पाहतो की निनवेस फोर्ट्रेस मे लुक स्ट्रॉंग बट द सिटी इज लाईक अ ट्री फुल ऑफ राईप फिग्स. वन शेक इज ऑल दॅट इज नीडेड to make the figs fall into the mouth of the eater. The city will discover that the human systems of which we can be so proud can vanish overnight. The system, the structures, the organizations, the lobbies, God can destroy them overnight. वचन 18 आणि 19 मध्ये आपण ते फ्युनरल लॅमेंट पाहतो नाही का, मृत्यूच्या समयाचं एक विलाप गीत. द लास्ट सेंटेन्स काय आहे ते? 18-19. ओ किंग ऑफ असिरिया, युअर शेपर्ड्स स्लंबर, युअर नोबल्स लाई डाऊन इन रेस्ट. Your people are scattered on the mountains with no one to gather them. Nothing can heal your wound. Your injury is fatal. Everyone who hears the news about you claps his hands at your fall. For who has not felt your endless cruelty? Who has not felt your endless cruelty? The last sentence points out the reason for their present condition. That atrocities committed by the Nineveh made the city detestable, hated by the surrounding nations. All of them had suffered under its endless cruelty. Therefore, Assyria had no allies to lean on and none to grieve for it. None to grieve for it. दुष्टाचा नाश हा खूपच भयानक आहे आणि भयानक रीतीने झालेला आहे की त्यांना मदत करणारे कोणी लोक नाही आहेत, त्यांच्यासाठी अश्रू ढाळणारे कोणी लोक नाही आहेत. उलट त्यांचा नाश झाला म्हणून लोक काय करणार आहेत? टाळ्या वाजवणार आहेत. लोक काय करणार आहेत? जय उत्सव करणार आहेत की चांगलं झालं या राष्ट्राचा नाश झाला, चांगलं झालं की या राष्ट्राचा नाश झाला. We have 5 minutes. Some application from Nahum for me, for you, for all of us. Understanding the biblical significance of Nineveh enhances our understanding of the character of God, the Old Testament and its teachings. God is jealous for Israel and for His church. Evil will not prevail always. The story of Nineveh serves as a reminder of the consequences of human evil actions, pride, self-dependence, and the importance of heeding divine warnings. Nahum made it clear that God is indeed the judge of all the nations, and that pride goes before destruction and a haughty spirit before a fall. God is merciful, yet the judge of all the nations. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, परंतु तो न्यायी देखील आहे. आणि तेच आपण नहूमच्या पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे की ह्या नहूमच्या पुस्तकामध्ये जे 7व्या आणि 6व्या शतकाच्या वर्षांमध्ये लिहिलेलं आहे. असेरियन जे राष्ट्र होतं ख्रिस्त येशूपूर्वी 7व्या शतकामध्ये ज्यांनी राज्य केलं, ज्यांनी खूप राष्ट्रांवरती राज्य केलं आणि खूप क्रूरपणे राज्य केलं, त्या राष्ट्राला देवाने संधी दिली की त्यांनी पश्चाताप करावा. आणि म्हणून जवळपास 100 वर्षापूर्वी योनाला देवाने त्यांच्याकडे पाठवलं. त्यांनी पश्चाताप केला, देवाने त्यांचा नाश केला नाही. परंतु कालांतराने 50 वर्ष गेले, 70 वर्ष गेले, 80 वर्ष गेले आणि त्या वर्षामध्ये त्यांची क्रूरता वाढली.
त्यांची संपत्तीसाठी, इतर राष्ट्रांसाठी त्यांची भूक वाढली, इतर राष्ट्रांवरती त्यांनी चढाई केली, त्यांची मालमत्ता लुटली, अनेक लोकांना, अनेक हजारो लोकांना त्यांनी मारलं, क्रूरपणे वागणूक दिली. आणि मग इतक्या वर्षानंतर नहूम हा देवाचा संदेश घेऊन आला की तुमचा नाश ठरलेला आहे, देव तुमचा नाश करणार आहे. यहुदा किंवा इस्रायल यांना त्यांच्यावरती चढाई करायची गरज नाही, कारण देव त्यांचा नाश हा इतर राष्ट्रांकडून करणार आहे. असिरिया आणि मेडिस आणि जे इतर त्यांच्याबरोबरचे जे सैनिक होते त्यांनी ह्या शहरावरती, जी असिरिया राष्ट्राची राजधानी होती निनवे, जी मोसूल या ठिकाणी आहे इराकमध्ये, आज देखील ते ठिकाण आहे. जसं मी सांगितलं, मध्य 18व्या शतकामध्ये अनेक आर्किओलॉजिस्ट तिथे गेले आणि त्यांनी ते सगळं उरकून काढलं, नाही का. खूप खोल त्यांनी खणलं आणि खूप गोष्टी त्यांना सापडल्या. आणि काही पुस्तकं, काही संशोधन तिथे लिहिलेलं आहे, त्याचा अभ्यास करा तुम्ही. आणि मग नहूम पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला हे सांगतो की देवाचं चारित्र्य काय आहे. नंतर देव, नहूम याच्या शब्दाचाच अर्थ काय आहे, सांत्वन करणारा, कम्फर्ट, द कन्सोलेशन. यहूदा लोक जे आता दास्यामध्ये आहेत, ज्यांची संपत्ती गेली, लोक गेले, त्यांच्या पुढं काही भविष्य नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये देवाचा संदेश त्यांना काय सांगत आहे की मी तुम्हाला या दास्यातून तर सोडवणारच आहे, परंतु मी तुम्हाला पापाच्या दास्यातून, सार्वकालिक विनाशतेपासून सोडवणारा जो ख्रिस्त आहे, जो शांतीचा राजा आहे, तो देखील मी तुमच्या राष्ट्रामध्ये पाठवणार आहे. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं की ह्या शहराला वेढा कसा पडेल, या शहराचा नाश कसा होईल, कुठले राष्ट्र या शहरावरती राज्य करते, अटॅक करते, त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्यांच्याकडे जी शस्त्र सामग्री आहे, जी ताकद आहे, जी बुद्धी आहे, जे काय आहे, ते सर्व ते इतर राष्ट्रांना हरवण्यासाठी लावतील. हे राष्ट्र कधी हारलं नव्हतं, पण आता हारणार आहे, आता हारणार आहे. आणि ते कसं हारणार, त्यांची स्थिती किती विपत्तीजनक असणार आहे, त्याचं वर्णन तिसऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो. आणि ते एक फिनरल सॉन्ग आहे, तिसरा अध्याय. मरण्यापूर्वी तुमची शेवटची यात्रा कशी होणार आहे ते ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ना. खूपच दुःखदायक आहे, नाही का. हाऊ द फ्युनरल ऑफ निनवे विल टेक प्लेस, हाऊ द फ्युनरल ऑफ Assyrian kingdom will take place is described in a poetic way, in an imaginary way by prophet Nahum. And as I said, when God speaks judgment, he is always serious. He judge. When he speaks judgment, he judge. देव ज्यावेळेस न्यायाची भाषा करतो, तो न्याय करतो. आणि म्हणून आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्हाला खूप नम्र व्हायचं आहे. हे खूप प्राऊडफुल राष्ट्र होतं, नाही का, असिरियन. आम्हाला नम्र व्हायचं आहे. देवाचा हात आमच्यावरती यायच्या आधी आम्हाला नम्र होऊन आम्ही पश्चाताप केला पाहिजे आणि मग पश्चातापाचे फळ देखील दिले पाहिजे. आणि मग देवाचं जे चारित्र्य आहे, देवाचं जे कॅरेक्टर आहे, ते आम्हाला नीट समजलं पाहिजे की देव हा मंदक्रोध आहे, दयाळू आहे, क्षमा करणारा आहे, परंतु त्याची जी दुसरी बाजू आहे ती आम्ही विसरली नाही पाहिजे की देव न्यायी देखील आहे. आम्ही जे पेरतो ते एक दिवस उगवणार आहे. देवाचा उपहास व्हायचा नाही. गॉड कॅनॉट बी मॉक्ड. डू नॉट बी डिसिव्ड. व्हॉट यू सो यू शॅल रीप. अँड ॲट द एंड नहूमचं पुस्तक आम्हाला सांगते की देव आमचं सांत्वन करणार आहे. आम्ही कुठल्याही दास्यामध्ये असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये असो, देव आम्हाला सोडवणार आहे. गॉड इज गोइंग टू कम्फर्ट अस. गॉड इज गोइंग टू डिलिव्हर अस. इज देअर एनिथिंग टुडे दॅट यू फील दॅट आय एम एनस्लेव्ड बाय इट. मग ते पाप असो, कुठली वाईट सवय असो, कुठले वाईट संबंध असो, किंवा कुठल्या चुकीचे
गोष्टी आपण करत असो, संस्थेमध्ये, कुटुंबामध्ये, कुटुंबाच्या बाहेर, अशी कुठली गोष्ट आहे का की आपल्याला असं वाटतं की मी त्याच्या दास्यामध्ये आहे, इट इज रुलिंग ओव्हर मी, इट इज ट्रबलिंग मी. लेट अस ब्रिंग टू द लॉर्ड. देवाकडे आपण घेऊन येऊया. असे काही आमचे युद्ध आहेत का? आर देअर बॅटल्स दॅट वी आर ट्रबल टू फाईट? वी हॅव नो स्ट्रेंथ टू फाईट. वी थिंक हू विल फाईट फॉर मी? I have no strength, I have no power, I don't have money, I am not able to fight. Bring those battles to the Lord. असे काही तुमचे प्रश्न आहेत, समस्या आहेत, असे काही युद्ध आहेत जे तुम्हाला लढता येत नाही आहेत. तुम्हाला असं वाटतं की मी अशक्त आहे, माझ्यामध्ये ताकद नाही, मी ते फाईट करू शकत नाही. ते सर्व गोष्टी तुम्ही ख्रिस्त येशूकडे आणा आणि म्हणा, देवा तू माझ्यासाठी लढ. यू फाईट फॉर मी, यू फाईट फॉर मी. अँड गॉड हॅज अ रेकॉर्ड. God has a record. When he fights, he always wins. Amen? God never lost any battle. God never lost any war. If he is fighting for you, if he fights for you, he will win. And so give your battles to the Lord. Allow God to comfort you. Yes, we go through trials, temptations, troubles, situations, slavery. है ना? खूप असे प्रश्न आहेत नाही का ख्रिस्ती जीवन जगताना देखील, आणि आपण निराश होतो. आपण होतो काय आहे, परंतु देव पाहत आहे, देव ऐकत आहे, देव आमचं सांत्वन करणार आहे, देव आमचे प्रश्न सोडवणार आहे, देव आम्हाला निश्चितपणे मदत करणार आहे. गॉड मेक्स ऑल थिंग्स ब्युटिफुल इन हिज ओन टाईम. परमेश्वर सर्व गोष्टी त्याच्या वेळेनुसार परिपूर्ण आणि चांगलं करतो. टिल देन वी हॅव टू पर्सिव्हिअर विथ गॉड. Amen? है ना? वी हॅव टू पर्सिव्हिअर विथ गॉड. आम्हाला देवाची प्रतीक्षा केली पाहिजे, देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की देव कधी हारलेला नाही आहे. जर आपण आपले युद्ध परमेश्वराला दिले आणि त्यांनी जर आपल्यासाठी फाईट केली तर ही विल नॉट लूज. इफ यू फाईट, वी मे विन, वी मे लूज, बट इफ यू गिव्ह इट टू द लॉर्ड, ही विल नेव्हर लूज इट. Amen? So thank you so much for being very patient. तुमच्या पेशन्सबद्दल धन्यवाद. तुमच्यासाठी खूप प्रार्थना करतो आम्ही. तुम्ही बऱ्याच उतार चढावामधून जात आहात, परंतु आम्ही प्रार्थना करत आहोत. परमेश्वर मुक्ती मिशनला कधीच सोडणार नाही. मुक्ती मिशन देवाच्या दृष्टीसमोर आहे. देव मुक्तीसाठी उभा राहील. आणि तुमचे जे कष्ट आहेत, तुमच्या ज्या प्रार्थना आहेत, तुमचे जे काम आहे, देव निश्चितपणे त्याचा आदर करतो. त्याचा तुम्हाला देव आशीर्वाद देणार आहे. ब्रदर अनिल, सिस्टर, ऑल युअर टीम, मास्टर प्रसाद, कंटिन्यू टू होल्ड ऑन टू द लॉर्ड अँड गॉड इज विथ अस. गॉड विल नेव्हर लीव अस अँड forsake us. And so let us continue to trust the Lord for all our battles. He is our comforter, He is our deliverer, He is our rescuer, He is our refuge, He is our strength. आपण थांबूया इकडं. तुमच्याकडं काही प्रश्न असले तर लवकर विचारा. मग आपल्याला टी ब्रेकला देखील जायचं आहे. काय प्रश्न आहेत का? प्रश्न आहेत? हे बंद केलं का? चालू आहे? बंद केलं. हां, काही प्रश्न आहेत का? हां, काही प्रश्न असले तर सांगा. प्रश्न नसले म्हणजे याचा अर्थ दोन